नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. हिंदू धर्मात भागवतच्या कथेला अनन्यसाधारण महत्व आहे. वर्षानुवर्षे या भागवत कथेची मोहिनी अनेक भारतीयांवर पडली आहे. आता या भागवत कथेत अनेक व्यापारी पंडित घुसले आहेत. त्यांचा लाखो रुपयांचा खर्च असतो, पण आपल्या देशात डोंगरे महाराजांसारखे महान विभूती होऊन गेले, जे स्वतः केवळ 1 रुपया बिदागी घेत असत. नागपुरातील सिम्स नावाच्या संस्थेला त्यांच्या कथेमुळे 30 ते 35 वर्षांपूर्वी 2 ते 2.5 कोटी रुपये मिळाले होते. या डोंगरे महाराजांबद्दल एक गोष्ट आम्हालाही ठाऊक आहे. त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा डोंगरे महाराजांच्या जवळ काहीच पैसे नव्हते. आपल्या पत्नीच्या देहावसानावेळी ते एका उद्योगपती बरोबर गेले होते. त्यांनी फक्त शब्द टाकला असताना तरी त्या उद्योगपतींनी एका क्षणात 1,00,000-2 लाख दिले असते. पण हा महान विभूती म्हणतो की त्या पत्नीचे मंगळसूत्र विका आणि त्या पैशात अंत्यविधी कार्य संपन्न करू. असे हे महान भागवत पारायण या भारतवर्षात होऊन गेले. आजचा विषय वेगळ्या भागवतांचा आहे. आम्ही उगाचच वाहवत गेलो. हे भागवत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर स्वयंसेवकांची भाजप सेवा थंडावल्याचे दिसल्याबरोबर भारताचे परमपूज्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी थेट नागपुरात मुक्काम केला होता. त्यानंतर व त्याच आर्जवाने स्वयंसेवक आपली सेवा देतील असे ठरल्याचे त्या पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळीच दिसते. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव असलेल्या भागात यावेळीही मतदानात 5% वर घसरण झाली आहे. तर इंडियाचा प्रभाव असलेल्या भागात ही घसरण फक्त 2.5% कमी आहे. अशा स्थितीत उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश अशा हिंदी पट्ट्यातील राज्यातून येणाऱ्या बातम्या भाजपसाठी समाधानकारक नाही. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात गेल्या वेळेपेक्षा 10 ते 15 जागा कमी होण्याचे चित्र आहे. राजस्थानची धरा वसुंधरा राहिलेली नाही असे म्हणतात. एकूण सर्व चित्र पाहता भाजपचे किमान 60 ते 70 जागांचे नुकसान होईल असे भले भले वाहिनी पंडित, पत्र पंडित आणि आकडे पंडित वर्तवत आहेत. अशा परिस्थितीत भागवत शरण होण्याशिवाय भाजप जवळ दुसरा पर्याय नाही. परंतु गेल्या काही वर्षात अनेक अशा घटना घडल्या ज्यात सरसंघचालकांना योग्य तो मान मिळाला नव्हता. साधे रामललाचे उद्घाटन तर जग जाहीरच आहे. त्या कार्यक्रमात सरसंघचालक आणि योगीजी नाटकातील पूरक पात्राप्रमाणे बसून होते. त्या ठिकाणी चपणी करावयाचे विधी यशोदाबेनच्या अनुपस्थितीमुळे करणे शक्य नव्हते, म्हणून दुसऱ्याने केले होते. त्या कार्यक्रमानंतर रामलहर एखाद्या लहरी सुवार्तेप्रमाणे भुरकन दूर उडून गेली. ती रामलहर कहर करील असे वाटत असताना ती ज्याप्रमाणे सीतामाई भूमीत गडप झाल्या अगदी तशीच गडप झाली. त्यानंतर मोदी साहेबांनी अनेक कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग केले, पण त्यांच्या समोर काँग्रेस नामाशिवाय दुसरे काहीच नव्हते. म्हणजे त्यांनी भाजप ऐवजी काँग्रेसचाच प्रचार केला असे आम्ही मागे म्हटलेलेच आहे. आता 35% जागांवरील मतदान झाले आहे. तिसरा टप्पा झाला की 52% जागांवरील मतदान होईल. यामुळे आताही परमपूज्य सरसंघचालकांनी चालना दिली नाही तर भाजपच्या रथाचे चाक महाभारतातल्या कर्णाच्या रथाप्रमाणे रुतू शकते. या सर्व घडामोडी पाहता आता संघाला भाजपमध्ये नेतृत्व परिवर्तन हवे आहे असं स्पष्ट दिसतंय. 2004 साली मोठ्या प्रमाणावर शायनिंग इंडियाचा गाजावाजा झाला होता. तेव्हाही संघाच्या सुदर्शन चक्राने आपली किमया दाखवली होती. अगदी तोच प्रकार भागवतातील श्रीकृष्णाच्या दुसऱ्या नावाचे मोहनजी करू इच्छितात असे निष्ठावंत स्वयंसेवकांना वाटणे स्वाभाविक आहे. संघात जो अहम ब्रह्मास्मी सारखा वागतो त्याला जास्त झेलले जात नाही. त्यामुळे संघाची काशी असलेल्या नागपुरातून जात असलेला संदेश मोदीजी आणि शहा यांच्यासाठी शुभ वार्ता घेऊन येणारा नाही, ही आजची परिस्थिती आहे. पुढे श्री समर्थ मोदी साहेब एखादा मोठा चमत्कार घडवू शकतात. त्यामुळे भविष्यात काय होईल हे सांगण्याचा आगाऊपणा करण्याचे धाडस आम्ही करणार नाही. इति श्री भागवत कथा. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत राहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर. नमस्कार.